बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। विमानतळावरील ग्राउंड स्टाफ परीक्षा भरतीपूर्वीच मोठा गोंधळ झालेला आहे। NIEA एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्रॉड असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कंपनीकडे DGCA चे पूर्व परवानगी पत्र असतं ते नसल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। NIA संस्थेकडून परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि त्याच नंतर आता हा संपूर्ण गोंधळ झाल्याचं समजतंय। आणि या संदर्भात ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देतात। ज्ञानेश्वर, ग्राउंड स्टाफ परीक्षेच्या भरतीपूर्वीच गोंधळ झालेला, या सगळ्या विद्यार्थ्यांचा नेमका आरोप काय आहे? निश्चित आपण बघतो छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळ ग्राउंड स्टाफ भरतीसाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र परीक्षेपूर्वी जे आहे ते या शिशु विकास मंदिर परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ आपण पाहतो विद्यार्थ्यांचा। NIA या संस्थेकडून जे आहे ते परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती। मात्र ही परीक्षा आयोजित करण्यापूर्वी या कंपनीनं DGCA ची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे। आणि जेव्हा सकाळी 11:30 वाजता या ठिकाणी विद्यार्थी आले तेव्हा या विद्यार्थ्यांची व्यवस्थित चेकिंग करण्यात आली नाही आणि परीक्षेबाबत जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि सगळी परीक्षा जी आहे ते फ्रॉड पद्धती आहे, चुकीची पद्धती आहे असा आरोप करत जे आहे ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। मात्र असं असताना NIA ज्या संस्थेकडून ही परीक्षा आयोजित करण्यात आली त्या संस्थेचा कोणत्याही प्रतिनिधींनी अधिकृतपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला नाही किंवा विद्यार्थ्यांचं समाधान केलं नाही। खरं तर ही परीक्षा 12:30 वाजता सुरू होणार होती, मात्र अद्यापर्यंत ही परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी जे ते या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरू केला आहे, घोषणाबाजी जोरदार सुरू केली। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते पेपर फुटीचे प्रकरण समोर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेत झालेला हा सगळा गोंधळ या ठिकाणी पाहतोय। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले, पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलाय। मात्र असं असलं तरी या परीक्षेमध्ये जे आहे आता अनेक आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच ज्ञानेश्वर, या संपूर्ण घडामोडीवरती आपलं लक्ष असणारच आहे। आपल्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।